नमस्कार. शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायात गुरुच्या महिमेचे वर्णन केलेले आहे. गुरु कसा असावा, गुरु सेवा कशी असावी याचे संपूर्ण विवेचन पहिल्या अध्यायात आहे. त्याचबरोबर नामाचा महिमाही या अध्यायात सांगितलेला आहे. या अध्यायात दारशाह नावाच्या एका राजाची गोष्ट आहे. जो राजा अत्यंत उदार आणि सुलक्षणी होता, प्रजेचे कल्याण करणारा होता, सगळ्यांबद्दल चांगली भावना ठेवणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव कलावती असं होतं. ती रूपाने अत्यंत सुंदर होती. जेव्हा दारशाह राजाचे कलावतीशी लग्न झाले तेव्हा तिच्या सौंदर्याने मोहित होऊन राजा तिच्याशी जवळीक करू लागला. परंतु तिने राजाला सांगितले की ती व्रतस्थ असल्याने असे करणे योग्य होणार नाही. परंतु राजाने तिचे काही न ऐकता भावना आवेगाने तिला बलपूर्वक जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचे शरीर एखाद्या तप्त लोखंडाप्रमाणे गरम असल्याचे त्याच्या लक्षात आले. राजाने कलावतीला याबाबत विचारले असता ती म्हणाली, हे राजा, राग मानू नकोस. माझे गुरु स्वामी दुर्वासा यांनी दिलेल्या शिवपंचाक्षरी मंत्राचा अहोरात्र जप केल्याने मी सदा पवित्र आहे. माझे शरीर अत्यंत शीतल आहे, परंतु तुम्ही बलपूर्वक आणि अविचाराने माझ्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला असा अनुभव आला. तेव्हा राजाला अत्यंत पश्चाताप झाला. सद्गतीत अंतःकरणाने त्याने कलावतीला तो गुरुमंत्र स्वतःला सांगण्याचा आग्रह केला. परंतु कलावती म्हणाली की तुम्ही पती असून मी तुमची पत्नी आहे. शास्त्रानुसार तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा अधिकार मला नाही. म्हणून तुम्ही गर्ग्य मुनींना शरण जा आणि त्यांच्याकडून शिवदीक्षा घ्या. दारशाह राजा आणि कलावती दोघेही गर्गमुनींच्या आश्रमात गेले. तेथे त्यांनी विधिवत गर्गमुनींचे पूजन केले, गुरूंचा यथायोग्य आदर सत्कार केला आणि त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतला. गुरुकडून विधिवत घेतलेल्या शिवपंचाक्षरी मंत्राच्या उच्चाराने दारशाह राजाची सर्व पातके नष्ट होऊन त्याला आत्मबोध झाला. पुढे त्याने उत्तम प्रकारे राज्य करत आपल्या प्रजाजनांनाही शिवभजनी लावले. अशा प्रकारे दारशाह राजाची ही कथा आपल्याला गुरुचा महिमा आणि नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी आहे. या कलियुगात नामस्मरणाला सर्वश्रेष्ठ भक्ती मानले गेले आहे. परंतु सद्गुरू आणि बहुरूपी यांच्यातला फरक ओळखणं मात्र खूप अवघड झालेलं आहे. अशा वेळी सद्गुरूमध्ये कोणते गुण असावेत, आदर्श गुरु कोणाला म्हणावं, तो कसा असतो याचं अतिशय सुंदर वर्णन या अध्यायामध्ये केलं गेलं आहे. सर्वांनी निश्चितच या अध्यायाचा आस्वाद घ्यावा आणि त्यांच्यावर ही गुरुकृपा व्हावी हीच शिवचरणी प्रार्थना.